फोर्ट अगवाडा माहिती असेल, जो की नॉर्थ गोव्यामध्ये. तर हे बघा सूर्य आताच मावळायला आलाय. इकडे समुद्र, आपला भारताचा झेंडा. तर मित्रांनो इकडे मला डॉल्फिन दिसले. जेट्टीवरचं फर्स्ट रेस्टॉरंट आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस मर्दून स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल टिकवर. सगळ्याच खाता ना तर खायलाच पाहिजे. तर आता तर थर्ड पार्टमध्ये तुझं स्वागत करतोय. तर जे गोव्याला भरपूर लोक येऊन गेले तर त्यांना फोर्ट अगवाडा माहिती असेल, जो की नॉर्थ गोव्यामध्ये. तर अगवाडाचे भरपूर लोकांचे व्हिडिओ बघितले असतील की म्हणजे तो जुना फोर्ट आहे. त्याच्यानंतर इकडे ना अगवाडा जेल पण आहे. तर ही जी मागे तुम्ही बघता ती जेल आहे. तर जेल आता ओपन झाली आहे. तर जेलमध्ये त्यांनी भरपूर काही गोष्टी बनवल्या आहेत. तर इकडे जर एक रेस्टॉरंट पण उघडलं, बी सेलर म्हणून एक आहे. सेलर म्हणजे आपला तो क्रूजवाला सेलर. तर इकडे तुम्हाला एक्सप्लेन कसं नाही का, तुम्हाला 50 रुपये एंट्री भरायला लागते पार्किंगची आतमध्ये यायची. त्याच्यानंतर 200 रुपये तुम्हाला ते सगळं फिरायची एंट्री आहे. पण आता आम्ही आलो तर ॲक्च्युली इकडे क्रूज आहे त्याच्यासाठी आणि इकडे जेवायसाठी. तर तुम्हाला सांगतो इथे एक्सपिरियन्स असं आहे की आम्ही पहिला आलो, आता जेवायला खायला मागवलं. छोटे आहेत भरपूर कमी आयटम आहे, कारण आधीच मी जेवण आलो एक ठिकाणी. त्याच्यानंतर मी त्यांना क्रूजला ती 45 मिनिटाची राईड आहे. तर पहिलं खायला काय मागवलं ते बघू. तेव्हा तुम्ही ॲम्बियन्स एन्जॉय करा. इकडे रात्री मजा येईल आणि सनसेटला पण सूर्य जो आहे तो सध्या त्या साईडला मावळत आहे. कारण आता ते काय कारण आहे मला माहिती होतं. चला आता खायला मागू. आणि माझी तुम्हाला सांगायला विसरलो की हे भारतातलं एकमेव असं ठिकाण आहे जिथे जेट्टीवरती तुम्हाला जेवण सर्व केलं. तर जेट्टीवरचं फर्स्ट रेस्टॉरंट आहे. म्हणजे वाटतं मांडव्याला पण आहे, पण मांडव्याला वाटतं स्टारबक्स आहे. रेस्टॉरंट नाही प्रॉपर. पण समुद्र, मला समुद्र तर जाम आवडतो. हे बघा असं तर टेबल आणि ते सजवून दिलेलं आहे. तर इकडे पण लोक बसतात. त्याच्यानंतर बघा हाचा पूर्ण हा जेलचा भाग आहे. तर इकडे बसायला आहे. तर इकडे समुद्र, आपला भारताचा झेंडा. आणि बघा इकडे ना बंगलोज वगैरे. कोणाचा बंगला मला माहीत नाही ते बंगला. आणि इथे तुम्हाला दिसते ही ती क्रूज आहे, छोटीवाली मिनी क्रूज. आणि ते बोट वगैरे सगळं हे वाटतं डॉल्फिन राईडला चाललेत. पहिलं जे आहे ते मी चिकन पॉपर्स मागवलेत. तर आता निवांत बसलं आणि ते बसल्यावर पहिला तुम्हाला एवढी गरमी आहे ना, आपला व्हर्जिन मोहितो मागवला आहे. आणि ग्लास बघा टपोरा ग्लास आहे. आणि हे मागवलं काय चिकन पॉपर्स, म्हणजे आमचं पॉपकॉर्न असं ते बघून तरी मला दिसतंय इथे. अरे बापरे, हे बघून जे ना तुम्हाला सांगतो काय वाटतं ते का आपलं जे मकेनचे येतात ना, हे तेवालेच आहेत जे मजा नसते याच्यामध्ये. ते घरी बसून खाऊ शकतो, इथे याची गरज नाही. इथे याची गरज आहे समुद्र आणि समुद्र. फक्त यासाठीच याची आता बघू. याच्यानंतर आम्ही अजून एक काहीतरी गोष्ट मागवली आहे, मला नाव नाही आठवतं काय मागवलं आहे. त्याच्याकडे तिकडे येऊ शकता. पॉपकॉर्न टेस्टी आहेत. व्हर्जिन मध्ये भारी बनवलं आहे. आता क्रूजवर जाणार तेव्हा खरं तुम्हाला मजा येणार आहे. इथे रेस्टॉरंटच आहे, पण चला क्रूजवरच जाऊ. तर इथे जे आता इथे बघा एंट्री क्लोज फॉर व्हिजिटर्स. आपण या शेड लोकांना आपल्याला डायरेक्ट एंट्री इथून हे जेट्टी आहे. हे बघा आपली छोटीशी क्रूज आली आहे. काय लिहिलं ML सॉलिटा PNG पणजी असेल. आणि या साईडला आहे जेल. तर तसं तुम्हाला बोललं मी क्रूजवरती येणार आहे. फुल एन्जॉय करते. 15-20 मिनिटं आधीच झाली आहेत. कलरची तर काय हालत झाली. म्हणजे वाटतं आपल्या मुंबईतले जे डांबरी रस्ते जे बनायचे बाकी ना, ते माझ्या इथून हे डांबरकडूनच रस्ते बनवून टाकेन मी. फुल भारी एन्जॉय करते. तुम्हाला सांगतो हे बघा आता इथे बियर वगैरे तुम्हाला इथे क्रूजवर पण अवेलेबल आहे. आणि मला ब्राउनी खायची इच्छा होती, तर मी ते ब्राउनी मागवली. कारण मी एक ठिकाणी रिव्ह्यू बघितला जिथे ब्राउनी इकडची यांची मस्त आहे, आईस्क्रीम ब्राउनी जबरदस्त अशी. पण क्रूजवर ना सगळं हालेडोले आहे, तर जरा तेच जपावं लागतं. तुम्हाला क्रूजचे फोटो दाखवतो. इकडे आता जो बसलो मी तो एक एरिया आहे. एक वरचा अप्पर डेक आहे आणि त्यानंतर एक आतमध्ये पूर्ण क्लोज डेक पण आहे. तर तिकडे जाऊ शकता तुम्ही. जरा शॉर्ट्स एन्जॉय करा. सनसेट दाखवतो तुम्हाला.
तर हे बघा सूर्य आताच मावळायला आलाय, तर फुल सनसेट प्रॉपर. आणि माझ्या मला डॉल्फिन पण दिसलेले इथेच कुठेतरी जवळपासच कुठेतरी डॉल्फिन होतात. आता दिसत नाहीत ते, का आता काय माहिती का नाही दिसत आहेत. हे बघा तुम्हाला जे बोलतो ना, इथे वरती तुम्ही बसू शकता जाऊन, आपल्या कॅप्टनचंच बोलतो ना आपण, माहिती पाय हां तेच, तिथे वरती तुम्ही स्वतःही क्रूज चालवू शकता. तर आता जस्ट आम्ही क्रूजवरून आता आलं, तर एवढी गरमी आहे बघा, फुल आंघोळ झाली. तर क्रूजचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. तुम्ही कधी आला तिकडे अगवाडाला तर तुम्ही इकडे नक्की क्रूजचा एक्सपिरियन्स घ्या. त्याची प्राइस वगैरे असेल ते मला सांगेनच खाली. आणि तुम्ही इन्स्टावरती जाऊन यांचं चेक करू शकता. डी सेलर म्हणून एक आहे त्यांचा पेज, डी आणि सेलर असा. तर मस्त क्रूजचा एक्सपिरियन्स तर मस्त होता, म्हणजे की फुल पाणी, तर भाई फुल पाणी हालत होतं, त्याच्यामुळे आपली क्रूज हालत होती. तर तेच गोव्याचा तर थर्ड पार्ट आला, फोर्थ पार्ट येईल लवकर. त्यानंतर फिफ्थ येईल, आता सेकंड आणि फर्स्ट आलेलं आहे. ते तुम्ही नक्की त्याला बरोबर प्रेम दिलंच असेल, अजून मला माहित नाही, मी अपलोड नाही केलं. ते यालाही द्या. आणि तेच पुढच्या वेळेमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत लव फूड, रेड फूड, बुटून वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय. आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा.